शिक्षा के क्षेत्र में हो रहे बदलावों ने छात्रों के लिए नए रास्ते खोल दिए हैं। ऐसे ही एक प्रेरणादायक छात्र हैं विशाल संजय पाटिल, जो एक ग्रामीण इलाके से निकलकर आज विदेश में पढ़ाई कर रहे हैं। हमारे संवाददाता से बात करते हुए विशाल ने बताया कि विदेशों में छात्रों को नई नई तकनीकों की जानकारी दी जाती है, जो भारत में देर से पहुंचती हैं। उनका मानना है कि अगर ये तकनीकें समय पर भारत के गांवों तक पहुंचें, तो देश की तरक्की को कोई नहीं रोक सकता। विशाल कहते हैं, मैं खुद एक देहात से हूँ, लेकिन अच्छी पढ़ाई और मजबूत इरादों ने मुझे यहाँ तक पहुँचाया। अगर लगन और जिद हो तो कोई भी छात्र अपनी मंजिल पा सकता है। यह कहानी सिर्फ विशाल की नहीं, बल्कि हर उस छात्र की है जो सपने देखने की हिम्मत रखता है। नमस्कार, माझं नाव विक्रांतसिंह संजय पाटील आहे। मी प्रॉपर भीमानगर तालुका माढा जिल्हा सोलापूर चा आहे, पण मी आता न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स डिग्री करतोय प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये। सगळ्यात मोठा फरक इंडियन आणि अमेरिकन एज्युकेशनमध्ये आहे तो म्हणजे अमेरिकन एज्युकेशनमधल्या डिग्रीमधला सिलेबस प्रत्येक सेमिस्टर किंवा प्रत्येक वर्षी चेंज केला जातो। जसं टेक्नॉलॉजी किंवा नवीन काही बदल त्या क्षेत्रात होतात ते लगेच विद्यार्थ्यांना शिकवले जातात। तो खूप मोठा ॲडव्हान्टेज मुलांना मिळतो जे तिथे शिकतात। तसं मी माझं इंजिनिअरिंग डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून केलं आहे कोल्हापूर। आमचे सिलेबस जे शिकवले जात होते ते चेंज होत नव्हते। ते जे स्क्रिप्टेड सिलेबस आहेत किंवा नवीन टेक्नॉलॉजीज काही इनबिल्ड करून काही शिकवलं जात नव्हतं। इन कॉन्ट्रास्ट टू दॅट US मध्ये ते लगेच ज्या नवीन टेक्नॉलॉजी आल्या त्या शिकवल्या जातात। तो एक खूप मोठा फरक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे US मध्ये गेस्ट लेक्चर किंवा सेमिनार्सवरती खूप जास्त भर दिला जातो। त्यामध्ये जे इंडस्ट्रीमध्ये लोक काम करतात, जे एक्सपर्ट आहेत, त्यांना कॉलेजमध्ये बोलवलं जातं, त्यांचा आणि विद्यार्थ्यांशी बोलणं होतं। त्यामध्ये खूप शिकतात आणि त्यामुळे ॲक्च्युली जे करंट वर्क कल्चरमध्ये चालू आहे ते त्यांना समजतं आणि त्याप्रमाणे मुलं ते शिकण्याचा प्रयत्न करतात। हा एक खूप मोठा बदल आहे। मी सगळ्यांना रेकमेंड करेल की सगळ्यांनी बाहेर देशात जाऊन शिक्षण घेण्याचा एक खूप वेगळा अनुभव आहे। थोडी अवघड प्रवास आहे, बट काही फरक पडत नाही तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंडमधून येता, तुमचं काय फायनान्शियल स्टेटस आहे। जर तुमच्यात जिद्द असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता। मी फक्त हे म्हणेन। थँक्यू।